सत्ता स्थापन, खातेवाटप, पालकमंत्रीपद यावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस आणखीन वाढली आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले काही निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे राज्याचं नेतृत्व येताच फिरवले। त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता असताना आता आणखीन एका निर्णयामुळे शिवसेनेत संतापाची भावना आहे। फडणवीस आणि शिंदे यांच्यात प्रचंड कोल्ड वॉर सुरू असल्याचं काही लपलेलं तर नाहीये, पण यात शिंदेंच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे। नव्या नियमानुसार शिंदेंच्या आमदारांसोबत आता केवळ एकच सुरक्षा रक्षक असणार आहे। सरकारी सुरक्षेचा लवाजमा घेऊन फिरणाऱ्या आमदारांना आता केवळ एका पोलिसांसह फिरावं लागणार आहे। शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना असणारी वाय दर्जाची सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे। शिवसेना सोबतच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची सुरक्षा देखील कमी करण्यात आली आहे। ज्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेना नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे। मात्र यावरून सेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी सुरू आहे। यात शिंदे यांनी आपल्या शिवसेना पक्षाच्या सर्व नेत्यांना मैदानात येऊन काम करण्याचे आदेश दिलेत। एकनाथ शिंदे यांच्या स्वहस्ते येत्या 4 मार्च रोजी उपमुख्यमंत्री सहाय्यक वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन होणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक वैद्यकीय कक्ष यापूर्वी सुरू आहे। मात्र आता शिंदे यांच्या प्रवेशानंतर 2 वैद्यकीय कक्ष सुरू होणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय मदत कक्षाला टक्कर देणारा नवा वैद्यकीय फॉर्म्युला आता एकनाथ शिंदे यांनी अंगीकारला असल्याची चर्चा रंगू लागली आहे। किंबहुना फडणवीसांची स्पर्धा करण्यासाठी शिंदे यांनी हे सूत्र स्वीकारलं की काय, असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो। पण एकूणच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये कोल्ड वॉर आता लपून राहिलेला नाहीये। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।